मला जो कोणी विचारलं आयुष्य कसं असावं तर मी नक्कीच म्हणेन राजगडावरील सूर्योदयासारखं सुंदर असावं. बहिणींनो आणि त्यांच्या भावानं स्वागत आहे तुमचं राजगड दीपोत्सव मिनी ब्लॉग पार्ट 2 मध्ये. 5 स्टार हॉटेलमध्ये झोपले तर एवढी निवांत झोप कधी लागली नसेल, इतकी शांत रात्र होती ती. त्या निवांत झोपेनंतर सकाळी सुंदर वातावरणात आवरून नाश्ता करून आम्ही दीपोत्सवाच्या तयारीला लागलो. राजगडावरील दाजी अर्थात योगेश दाजी आणि प्रसाद या दोघांनी मिळून देवीच्या देवाऱ्याला पॉलिशिंगचं काम सुरू केलं. तोवर आम्ही सगळ्यांनी मिळून मंदिर सजवण्याची सुरुवात केली. हे सगळं आटोपून आम्ही काळेश्वरी बुरुजावर देवीला शृंगार करून आणि स्वतःलाही आवरून घेतलं आणि अखेरीस राजगड लकलकवणारा अभूतपूर्व क्षण आला. माझ्यासाठी ही दिवाळी अतिशय विलक्षण आणि खास होती, कारण अर्थातच पहिला दिवा त्या देवाच्या द्वारी लागला होता, ज्याच्यामुळे आज आपल्या दारात तुळस आणि मंदिरांवर कळस आहे. दिवे लावून आरती करून आम्ही सगळे मशाल महोत्सवासाठी जमलो. राजगडावरील त्या काळोख्यात मशाली जणू राजाचे राज्य पुन्हा उजळत होत्या. आम्ही मशाली घेऊन पाली दरवाजाला नमन करून सगळे सदरेवर मर्दानी खेळ पाहायला एकवटलो. नंतर या स्मरणीय दिवसाची सांगता झाली ती रोशन मोरे यांच्या अप्रतिम शाहिरी कार्यक्रमाने, आणि कार्यक्रम अनुभवताना खरंच मनात एक विचार आला. हा राजगड दीपोत्सव फक्त एक उत्सव नव्हता, तर मनात कायम राहणारी एक आठवण होती. आशा करते तुम्हाला हा माझा मिनी व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि पेजला फॉलो करा. टिल देन बाय बाय.